आता त्या मंदिरातनं बाहेर पडलो आणि आपण आता म्हटलं जरा बालाजी महाराजांचं दर्शन पण करावं. इथं जवळच बालाजी महाराजांचं मंदिर आहे. बघू आहे का तिथं दर्शन जावं. जर दरवाजा उघडा असेल तर बघू आपण. मग आहे दर्शन. सुप्रभात, गुड मॉर्निंग. प्रशांत आवटे व्लॉग्समध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. तर महाराजांची पूजा वगैरे करून झालेली आहे. आता घेऊ आवरून जरा इस्त्री वगैरे करून जरा म्हटलं भवानी पेठेत तुळजाभवानीच्या पाया पडायला जाऊन यावं. आलं मनात तर म्हटलं चला आवरा मग निघून येऊ. जात येताना एक काम पण करायचं आहे. एक मित्र आहे त्यांच्या ऑफिसला पण जायचं आहे. तर जिथं आवरून तसं चहा वगैरे पिऊन येऊ. आणि शेजारी कॉलेजमध्ये चालू आहे ॲन्युअल डे. त्याच्यामुळे 3 दिवस झालं कंटिन्यू साऊंडच चालू आहे. इथं घरातल्या घरात पण ऐकू येत नाही काय चाललं आहे ते. तर चला घेतो आवरून. तर मस्तपैकी गरमागरम चहा घेतला आहे. आता निघूया जाऊन तुळजाभवानीला. चला तर मग आता निघालो आहे बाहेरनं रस्त्यावरनं महाराजांचं दर्शन घेतलं. आता स्वारगेटला जाऊ, भवानी पेठेत जाऊन दर्शन घेऊ. सध्या पुण्यामध्ये सायकल रेस चालू आहे त्यामुळे ट्रॅफिक खूपच जाम आहे. आता आज नेमकं 12 वाजता पूर्ण माझ्या मते बालगंधर्वच्या इथं ट्रॅफिक होणार आहे. चला आता आपल्याला रात्रीचं ट्रॅफिक बघू स्वारगेटला. आलो आहे आपण भवानी पेठेत, भवानी मंदिराच्या इथं. आता हे भवानी मंदिर आहे आपल्या इथलं. चला तर मग दर्शन घेऊ. आधी वेळ असते दर्शनाची सकाळी 7-1 आणि दुपारी 4 ते 7. तर चला जाऊन दर्शन घेऊ. तर असं सूर्य तिथं असं मंदिर आहे. आता मंदिराच्या आत तर कॅमेरा अलाउड नाही आहे. त्यामुळं देवीचं काय आपण गाभाऱ्यातलं शूट घेऊ शकत नाही. तिथे लिहिलेलं आहे की कॅमेरा अलाउड नाही मोबाईलवर. दर्शन आणि असं दीपमाळे इकडं विठ्ठल रखुमाईचं मंदिर आहे. खूप जुनं मंदिर आहे. चला दर्शन आणि आता त्या मंदिरातनं बाहेर पडलो आणि आपण आता म्हटलं जरा बालाजी महाराजांचं दर्शन पण करावं. इथं जवळच बालाजी महाराजांचं मंदिर आहे. बघू आहे का तिथं दर्शन जावं. जर दरवाजा उघडा असेल तर बघू आपण. मग आहे दर्शन घेता येईल आपलं. हे पण खूप जुनं मंदिर आहे. तर तुम्हाला दाखवतो. खूप म्हणजे खूप जुनं मंदिर आहे. आणि कधी आधीमध्ये आम्ही येत असतो इथं दर्शनाला. मी, राहुल, बाकीचं कोण नाही पण राहुल आणि मी येत असतो. तरी असं खूप मोठं मंदिर आहे. आता इथं पण ते कॅमेरा अलाउड नसेल. लागलं डोक्याला मला. चला दर्शन. तर इथलं पण दर्शन घेतलं आपण. आता इथं काही कॅमेरा आता अलाउड नाही आहे. जिथं नसेल अलाउड तर तिथं आपण आपला शानपणा पण करू नये माझं म्हणणे. बाहेरनंच दर्शन घेऊ. तर चल दर्शन झाले. आता डायरेक्ट एका सरांकडे जायचं आहे. त्यांच्या ऑफिसला जाऊन मग जाऊ आपण घरी. मग चला मग काय आलतो जरा वेळ होता. म्हटलं चला उमेश सरांकडे जाऊन येऊयात. उमेश सरांच्या ऑफिसला आलो आहे. उमेश सरांचं ऑफिस आहे 2 मजली आहे. बसलो आम्ही निवांत बसलो. आता आमचे मित्र नाही आले. निलेश सर येणार होते पण काय ते अजून आले नाही. चहा घेऊया थोडं इथं काम आहे ते करून मग निघूया. सरांचं चालू आहे काम आपलं. सरांच्या इथं घेतला गरमागरम चहा आणि जे काम होतं ते झालं इथला. आता निघूया डायरेक्ट घरी. आता बघू मित्रांना मठात दर्शनाला जायचं आहे पण वेळ चालू असेल तर चला जाऊयात आता. तर चला तर मग आता पोचलो आहे घरी. जरा 1-2 ठिकाणी काम होतं ते पण काम केले. बहुतेक रुद्र आलाच असेल. तर रुद्र काय करतोय बघू. माझ्यामध्ये तर 100% गेम खेळत असेल टॅबमध्ये. 100%, 200% म्हटलं तरी चालेल. मला बघितलं आणि लपलाय वरती. काय रुद्र काय करत होता. खरं सांग काय करत होता. गेम खेळत होता ना टॅबमध्ये. बघू एवढा हसतोय ना. हां काय करत होता सांग. टॅब इथे म्हणजे नक्की का गेम खेळत होता. खोटं बोलतोय. चला तर मग थोडंफार खाली जाऊन चहा घेऊन येऊयात. चहाची तलब झाली. दुपार आल्यावर थोडंसं काम केलं. एडिटिंगला तर थोडा प्रॉब्लेम चालूच आहे. जरासं फाईल डाउनलोड केल्या. 1-2 कामं होती पी सीवरती ती केली. आता निघूयात मस्तपैकी चहा घेऊ. चला आता भूक लागली आहे. आता घेऊया जेवण करून आपण. एडिटिंग करता कंटाळा भरपूर. कारण की बरेच दिवस झालं एडिटिंगचं मशीन जरा त्रास देत होतं. पण आजपासून चालायला लागले व्यवस्थित पुन्हा एकदा. तर चला आता करूया जेवण आणि मग आवरून घेऊ. उद्या जायचं शूटला. थोडंसं एडिटिंगचं काम पेंडिंग आहे ते करत बसूया थोडं लेटपर्यंत.
आता घेऊया जीवन मग. तर चला तर मग आजच्या ब्लॉगला आपण इथे समाप्त करूयात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूयात परत उद्या नवीन व्हिडिओसोबत, नवीन दिवस. गुड नाईट, शुभरात्री, धन्यवाद.